मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत शिंदे सरकारच्या धक्का तंत्राच्या बातमीने। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। कारण महाविकास आघाडी सरकारने ज्या 12 आमदारांची नियुक्ती करावी असं दिलेलं होतं, तसा ठराव मंजूर केलेला होता मंत्रिमंडळाच्या बैठकीत। ती यादी राज्यपालांना दिली होती। 2.5 वर्षात त्याच्यावर कुठलाही निर्णय झाला नाही। आता सरकार बदललंय आणि त्या संदर्भात निर्णय घ्यावा म्हणून जुनी यादी मागे घेऊन नवी यादी देण्याचा शिंदे सरकारचा प्रयत्न आहे। आणि त्याच अनुषंगाने आता सगळ्यांना उत्सुकता निर्माण झाली आहे ती शिंदे सरकारच्या या 12 नव्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत कोण असेल याची पाहूया। या संदर्भात रंगलेलं राजकारण काय। राज्यपाल नियुक्त आमदारांची जुनी यादी रद्द। शिंदे सरकार देणार 12 आमदारांची नवी यादी। शिंदे सरकारचा मवियाला आणखी एक धक्का। राज्यातील सत्तांतरानंतर आता शिंदे सरकारने पूर्वीच्या मविया सरकारचा आणखी एक निर्णय फिरवलाय। गेली 2 वर्ष पडून असलेली राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी रद्द करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतलाय। त्यामुळे आता शिंदे सरकार नवी यादी राज्यपालांकडे पाठवणार आहे। तसंच ठाकरे सरकारने राज्यपालांकडे पाठवलेली यादी मोडीत निघणार आहे। दरम्यान शिंदे सरकारच्या या निर्णयाविषयी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली। आम्ही अनेकदा राज्यपाल महोदयांना त्यावेळेस सरकारतर्फे भेटायला गेलेलो होतो। ते म्हणायचे की मी त्याच्यात बघतोय, माझं चालू आहे, अमुक आहे तमुक आहे, परंतु तेव्हा तर काही झालं नाही। आता शेवटी राज्यपाल एक एवढी मोठी व्यक्ती आहे, त्यांना एवढा अधिकार आहे। आता त्या संदर्भामध्ये आम्ही काय टीका टिप्पणी करू शकत नाही किंवा काही करू शकत नाही। जनतेने ठरवायचे की हे लोकशाही पद्धतीने चाललेलं आहे का। खरे तर मुख्यमंत्री म्हणून राज्याची सूत्र हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये विधान परिषदेवर 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी एक यादी राज्यपालांकडे पाठवली होती। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि गायक आनंद शिंदे यांची नावे सुचवण्यात आली होती। तर काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन, अनिरुद्ध वनकर यांची नावे देण्यात आली होती। आणि शिवसेनेने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची शिफारस केली होती। ती यादी अजूनही राज्यपालांच्या विचाराधीन आहे, पूर्वी पाठवलेली। आणि अशा परिस्थितीमध्ये यादी रद्द करणं हा आता जर कॅन्सल केली तर आम्ही न्यायालयीन लढाई लढू, न्यायालयात दाद मागू। गेल्या 2 वर्षात मविया सरकारने त्याविषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना वारंवार स्मरण करून दिलं होतं। मात्र गेली 2 वर्ष राज्यपालांनी त्या यादीवर कोणताच निर्णय घेतला नव्हता। त्यामुळे यावरून बरंच राजकारण। यानंतर आपण थेट जातोय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्यूज 18 लोक चरणी घागरिया। जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती। दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना। सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना। दास रामाचा वाट पाहे सदना। संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना। जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती। दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव घालीन लोटांगण वलीन चरण डोळ्यान पाहिण रूप तुझे। त्वमेव लिंगण अनंत पूजन भावे वाळीन म्हणे नमः। त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव
कायेन वाचा मनसेंद्रिये वा पूजा करावा करुणी स्वभाव करोणी यज्ञं सकल परस्मै नारायणाणि समर्पयामि अश्वं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधवं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र हरि हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया मोरया. सर्व प्रेक्षकांना गणेश पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. यंदाचा गणेश पर्व हा आपल्या सर्वांना अतिशय मोकळा श्वास घेत साजरा करता येतो. याकरता श्री गणेशालाच आपण धन्यवाद देऊया, त्यांचे आभार मानूया. आणि अशाच प्रकारे गणेशाने आपल्यावरचे सर्व विघ्न हे दूर करावेत आणि सर्वांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर्याचं जीवन मिळावं ही प्रार्थना त्यांच्या चरणी करतो. आणि महाराष्ट्रामध्ये आपण सगळे आपले सगळे जे सण आहेत हे अतिशय उत्साहाने साजरे करूया. पण ते साजरे करताना आपली जबाबदारी त्याचंही भान आपण ठेवूया. पर्यावरणपूरक अशा प्रकारे आपले सण आपण साजरे करूया. आणि आपण साजरे करत असताना आपल्या उत्साहाने इतरांना त्रास होणार नाही याची देखील काळजी आपण सगळे मिळून घेऊया. मला असं वाटतं की निश्चितच बाप्पाचा आशीर्वाद सगळ्यांना मिळेल. विसर्जनाचा जो ध्वनी प्रदूषणाचा जो असतो त्यासाठी तुम्ही सांगितलं नाही, मला असं वाटतं की शेवटी कोणावर निर्बंध आपल्याला टाकायचे नाहीत, पण स्वयंनिर्बंध हे अधिक चांगले आहेत. त्यामुळे जोरात सगळ्यांनी उत्साहात सगळं साजरं करावं. पण करत असताना कुठे पेशंट्स असतात, कुठे वयस्कर लोक असतात, त्यांचाही थोडा विचार हा आपल्या मनात ठेवावा. अमित शहाजी सुद्धा मुंबईत येत आहेत, मुंबईच्या लालबागच्या राजांचं दर्शन घेत आहेत. एक चांगलं वातावरण यावेळी दिसतंय. माननीय अमितभाई हे प्रत्येक गणेशोत्सवात मुंबईत येतात. मुंबई त्यांची जन्मभूमी आहे, त्याच्यामुळे मुंबईबद्दल त्यांना एक वेगळं आकर्षणीय एक वेगळं प्रेम मुंबईच्या संदर्भात त्यांच्याकडे आहे. आणि दरवर्षी लालबागच्या राजाला येऊन ते तिथलं दर्शन घेतात. अजून काही गणेशोत्सव मंडळाला देखील ते भेटी देतात. यावेळेस आशिष शेलारांच्याही गणेशोत्सव मंडळाला त्या ठिकाणी जाऊन ते भेट देणार आहेत. आणि मला असं वाटतं की गणेश पर्वामध्ये गेले अनेक वर्ष मी बघतोय ते ठरवून मुंबईमध्ये येतातच. थँक्यू. देवेंद्र फडणवीस हे न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयामध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. त्यांच्या हस्ते आज ही आरती पार पडलेली आहे. राज्यातला गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करा, पण हा गणेशोत्सव साजरा करत असताना आपली जबाबदारी आणि त्याचबरोबर पर्यावरणपूरक सगळ्या बाबी असाव्यात याच्याकडे सुद्धा कटाक्षानं लक्ष द्या, असं आवाहन सुद्धा त्यांनी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांना, महाराष्ट्रातल्या जनतेला केलेलं आहे. आणि गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयात झाल्यानंतर राज्याच्या राजकारणातले दिग्गज असे नेते मंडळी या बाप्पाच्या दर्शनासाठी येत आहेत, आपल्याशी गप्पा मारतायत. आणि या निमित्तानं एक संवाद घडवण्याचा जो प्रयत्न न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून केला जातोय, त्या संवादात हे सगळेजण सहभागी होत आहेत. बाप्पा आणि गप्पाच्या माध्यमातून या सर्व राजकीय नेते मंडळींना बोलतं करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करतोय. पण यानंतर बातमी आहे राजकारणातून. शिवसेना आणि भाजपमधला जो राजकीय संघर्ष आहे तो संघर्ष काही शमण्याचं नाव घेत नाहीये. आता हा संघर्ष अधिक टोकदार होतोय असं म्हणावं लागेल. कारण शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपला पुन्हा एकदा कमळाबाई म्हणून हिणवण्यात आलं. मग भाजप सुद्धा मागे नाहीये. त्यांनी आता शिवसेनेला सवाल केलाय, उरलेली शिवसेना आता पेंग्विन सेना म्हणायची का? त्यामुळे हे वाकयुद्ध अधिक टोकदार होत आहे.
शिवसेना आणि भाजपमध्ये रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून राजकीय संघर्ष झडताना पाहायला मिळतोय। शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून नुकतंच भाजपवर जोरदार टीकास्त्र डागण्यात आले। सामनाच्या अग्रलेखात देशात वाढत असलेली बेरोजगारी आणि आर्थिक संकटावरून भाजपवर निशाणा साधण्यात आला। तसंच भाजपला कमळाबाई म्हणून हिणवण्यात आलं। सामनातील या टीकेला भाजपनं जोरदार प्रत्युत्तर दिले। भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेचा खरपूस शब्दात समाचार घेतलाय। आपण आमच्या कमळाला हिणवायला बाई म्हणताय, हरकत नाही। बाईमध्ये आई, ताई आणि कडक लक्ष्मी पण आहे। त्यामुळे तुमच्या उरल्या सुरल्या पक्षाला आम्ही आता पेंग्विन सेना म्हणायचं का? असे कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहेत, अशा शब्दात आशिष शेलार यांनी ट्विट केलंय। आशिष शेलारांनी पलटवार करताना आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेच्या झालेल्या अवस्थेवर भाष्य करून सेनेच्या थेट वर्मावरच बोट ठेवलंय। भाजपची ही टीका शिवसेनेच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे। भाजपच्या या टीकेला शिवसेनेनं हे प्रत्युत्तर दिलंय। पेंग्विन सेना असं जर म्हणत असाल तर प्रत्येक वेळेला प्राणी पक्षी तर ते जे पेंग्विन आहेत ते कुटुंबवत्सल हा स्वभाव आहे। आमचा पक्ष कुटुंबवत्सलच आहे। तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, आम्ही कुटुंबवत्सल आहोत, आमचा स्वभाव ते आहे। शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर शिवसेना आणि भाजपतील राजकीय संघर्षाला धार आली आहे। कारण शिवसेनेतील बंडाला भाजपची फूस असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जातोय। अशातच आता मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर असल्यामुळे एकमेकांवर शाब्दिक हल्ले केले जात आहेत। सामनातून भाजप आणि शिंदे गटावर टीका केली जाते, तर भाजप आणि शिंदे गटाकडून देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे। आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होईपर्यंत हा राजकीय संघर्ष असाच सुरू राहणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यानंतर बातमी आहे शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी केलेल्या एका विधानाची। हे विधान अतिशय महत्त्वाचं आहे, कारण मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधी मुंबईमध्ये दंगल घडवली जाऊ शकते, तसा प्रयत्न केला जाऊ शकतो। त्यामुळे मुस्लिम बांधवांनी भाजपचा हा डाव ओळखावा अशी घणाघाती टीका भास्कर जाधवांनी केली आहे। 40 आमदार पडून देखील लोकांचा आपल्याला पाठिंबा मिळत नाही, हे भाजपच्या लक्षात आलंय। त्यामुळे आता भाजप 2 समूहात दंगल भडकवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं भास्कर जाधव म्हणाले। भाजपने किती जरी सांगितलं तरी मी आज सांगतो तुम्हाला, ते कदाचित हिंदू मुस्लिम दंगली घडवण्याचा प्रयत्न करतील आणि मुंबई महानगरपालिका हातात घ्यायचा प्रयत्न करतील। पण हा डाव मुस्लिम लोकांनी समजून घेतला पाहिजे। डोकी शांत ठेवा, तरुणाई पण डोकी शांत ठेवा। शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून शिंदे आणि ठाकरे गटातला संघर्ष हा अधिक तीव्र झालाय। कारण शिवसेनेचा जो दसरा मेळावा असतो तो दसरा मेळावा आपण घेणार असं म्हणत शिंदे गटानं त्या दृष्टीने आता शिवाजी पार्कवर हा दसरा मेळावा घ्यायची तयारी सुरू केली आहे। तर दुसऱ्या बाजूला शिवसेना ही आपल्या भूमिकेवर ठाम आहे। त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटातल्या नेमक्या कुठल्या नेत्याचा आवाज शिवाजी पार्कवरच्या मैदानात दसरा मेळाव्यात घुमणार, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे। दसरा मेळाव्यावरून रस्सीखेच, शिंदे गटाचं शिवसेनेला आव्हान, मैदानावरून मनपाची कोंडी। शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे। शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी कंबर कसल्यामुळे हा राजकीय वाद पेटलाय। खरे तर गेली 5 दशकांपासून दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा होत आलाय। मात्र शिवसेनेतील बंडानंतर आता शिंदे गटानेही दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडे परवानगी मागितली आहे। विशेष म्हणजे शिंदे गटही दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाम आहे।
शिवसेना आणि शिंदे गट एकाच दिवशी एकाच मैदानाकरता आग्रही असल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली आहे। त्या दिवशीची जी मेळाव्याची परवानगी आहे ती शिवसेनेला आहे। मुळात वाद आहे की शिवसेना कुठली, एकनाथ शिंदेची शिवसेना का उद्धव साहेबांची शिवसेना, हा मुळात वाद आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या वादावर जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत याच्यावर तोडगा निघू शकत नाही। शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी नुकतंच मुंबई महापालिकेला एक स्मरणपत्रही दिलं आहे, तर शिवसेनेने शिंदे गटापूर्वी म्हणजेच ऑगस्ट महिन्यातच दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडे अर्ज केला होता। महापालिका 10 सप्टेंबर नंतर याविषयी अंतिम निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान शिंदे गटानं दसरा मेळाव्यासाठी चाचणी सुरू केल्याचं बोललं जात आहे। आता बघा, आता गणपती आहे, त्याच्यानंतर नवरात्रोत्सव येतो, त्याच्यानंतर पुढे दसरा आहे। तुम्हाला एकदम आताच सांगितलं तर कसं चालेल? आता मध्ये नवरात्री आहे ना। दसरा मेळावा हा बाळासाहेब ठाकरे आणि ते गेल्यानंतर उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनीच घेतलाय, तर सगळ्यांना माहिती आहे। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, गेल्या 5 दशकात दसरा मेळावा हा शिवसेनेची ओळख बनलाय। दरवर्षी राज्यभरातील शिवसैनिक आवर्जून दसरा मेळाव्यासाठी दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर येतात। शिवसेनेच्या आजवरच्या दसरा मेळाव्याचा इतिहास पाहता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येक वेळी दसरा मेळाव्यातून राजकीय विरोधकांची हजेरी घेतल्याचं पाहायला मिळतं। मी तयार केले त्यांच्या पाठीचा कडा ताट करायला शिवसेना कारणीभूत आहे, बाकी तुम्ही कोणी केलं नाही, उलट मोडला। त्यामुळेच शिवसैनिकांच्या दृष्टीनं दसरा मेळाव्याला वेगळं महत्व आहे। पण आता बंडखोर शिंदे गटानं आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला असून दसरा मेळाव्यासाठी कंबर कसली आहे। या वादाच्या पार्श्वभूमीवर महापालिका शिवसेनेला परवानगी देणार की शिंदे गटाची सरशी होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिंदे आणि ठाकरे गटात रस्सीखेच वेगवेगळ्या मुद्द्यावरून सुरू आहे। वाक युद्ध सुरू आहे आणि यात एकमेकांवर टीका करत असताना आता हा वाद अनेक ठिकाणी हातघाईवर सुद्धा येताना दिसतोय। बुलढाण्यात सुद्धा हेच घडलं। बुलढाण्यामध्ये शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला। बुलढाण्यात शिवसेनेच्या दोन्ही गटातला नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात हा राडा झाला। या कार्यक्रमात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांचा मुलगा आला। त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांशी वाद घालायला सुरुवात केली। काही काळ बाजार समितीत गोंधळाचं वातावरण होतं। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी काही राडेबाजांना लाठ्यांचा प्रसाद दिला। या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या आणि यानंतर बातमी जाणून घेणार आहोत सिन्नरमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या संदर्भातली। खरं तर ढगफुटीसारखा पाऊस तिथं बरसला आणि त्या पावसानंतर अनेकांचे संसार पाण्यात गेले। क्षणात होत्याचं नव्हतं झालं, पण या सगळ्यामध्ये आता तिथल्या सर्वसामान्य जनतेला आशा आहे, ती म्हणजे मदतीची। त्याच्यासाठी ग्रामविकास मंत्री पोहोचले, त्यांनी मदतीचं आश्वासन दिलं, पण आज ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यांना मदत कधी मिळणार हा सवाल आहे। सिन्नरमध्ये गुरुवारी जणू आभाळ कोसळलं। ढगफुटी सदृश्य पावसानं अवघ्या काही मिनिटात होत्याचं नव्हतं झालं। अनेक घरं पाण्याच्या प्रवाहानं जमीनदोस्त झाली। अनेक वर्ष कष्टानं उभा केलेला संसार अवघ्या काही क्षणात वाहून गेला। सिन्नरमध्ये पुरामुळे झालेल्या या नुकसानीची राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनांनी पाहणी केली। सरस्वती नदीत उतरून त्यांनी पाहणी केली। महाजन यांच्या समोर सिन्नरवासियांनी आपल्या व्यथा मांडल्या। आजपर्यंत आयुष्य गेलं सर, एवढं कमवता आता आम्ही हादरलोय। आम्हाला सहाऱ्याची गरज आहे, आमच्या घरात काहीच राहिलं नाही। सिलेंडर, पैसा अडकत सगळं गेलं, काहीच नाही राहिलं। पण आता आम्ही हादरतो, आमची ताकद नाही राहिली आम्हाला कमवायला। आम्ही आयुष्य गेलं एवढं कमवता आता इथून पुढे आम्ही कधी कमवणार आहे? माझं कोणीच नाही, कमवतो मुलगा नाही, कोणीच नाही माझं, फक्त नवरा राहिले, मला काहीच राहिलं नाही, फक्त नवरा। सिन्नरवासियांच्या या व्यथा ऐकल्यानंतर पावसानं नुकसान झालेल्यांना
मदतीचं आश्वासन गिरीश महाजनांनी दिलंय। जिल्हाधिकारी सीओ सगळ्यांच्या सोबत आहोत। सगळ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत, तात्काळ पंचनामे करा। काही पंचनामे झालेले आहेत, पंचनाम्याचं काम अजून सुरू आहे। पंचनामे झाल्याबरोबर परवा सोमवारी सगळ्यांना आम्ही जी मदत प्राथमिक नियमानुसार आहे ते आम्ही त्या ठिकाणी देऊ। पंचनामे पूर्ण झाले की सगळ्यांना जी नियमानुसार आहे, म्हणजे आपण जी कोल्हापूर सांगलीला मदत केली, जी कोकणामध्ये मदत केली, त्याच धर्तीवर या ठिकाणी आम्ही मदत करू। सिन्नरमध्ये पहिल्यांदाच पावसानं अशा प्रकारे धुमाकूळ घातलाय। सिन्नर वासियांना आता अपेक्षा आहे ती सरकारच्या मदतीची। सरकारची मदत मिळाल्यासच पुरात वाहून गेलेल्या अनेकांचे संसार पुन्हा उभे राहायला मदत होणार आहे। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, सिन्नर। एका बाजूला ढगफुटी झाली म्हणून डोळ्यात आसवाय, तर दुसऱ्या बाजूला ढग कोरडी झाली म्हणून शेतकऱ्याच्या डोळ्यात आसवा आहेत। मराठवाड्यातल्या लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी या जिल्ह्यांमध्ये गेल्या 15 दिवसापेक्षा जास्त काळापासून पावसानं दडी दिल्यानं इथल्या शेतकऱ्यांच्या समोर मोठा प्रश्न निर्माण झालाय। सोयाबीनचं पीक आज अगदी तरारून आलेलं होतं, पण ऐन शेंगा लागण्याच्या हंगामामध्ये पावसानं दडी दिल्यानं माना टाकायला पिकांनी सुरुवात केली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर मोठा प्रश्न आहे। पावसाचा खंड पडल्यानं उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे। शेतकरी मोठ्या चिंतेत आहे। अजून काही काळ हा पाऊस पडला नाही तर सोयाबीन पिकाचा धुरळा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनानं तातडीनं पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होतीये। सरासरी पाऊस पडला म्हणून विमा कंपन्या हात वर करू शकतात, पण पडलेला पाऊस कधी आणि कसा पडला हे पाहणं आज महत्त्वाचं आहे। पावसाचा खंड हे नुकसानीचं कारण पीक विम्यात अंतर्भूत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा कसा मिळणार हा प्रश्न आज उपस्थित केला जातोय। बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी या जिल्ह्यांमध्ये सध्या परिस्थिती ही अतिशय चिंताजनक आहे। खरं तर जेव्हापासून पेरणी झाली तेव्हापासून एक ना अनेक संकट शेतकऱ्यांवर सोयाबीनच्या पिकावर आलेली आहेत। सोयाबीनचा आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यावर यावर्षी खरं तर अनेक नैसर्गिक संकट आली। पहिलं नैसर्गिक संकट अतिवृष्टीचं होतं, तुम्हाला आठवत असेल। जुलैमध्ये अतिवृष्टी झाली, पिकं पाण्याखाली गेली। त्याच्यातून जी वाचली त्याच्यावर पुन्हा गोगलगाईंनी हल्ला केला। गोगलगाईंच्या हल्ल्यात सुद्धा अनेक शेतकऱ्यांचं हजारो हेक्टरवरच्या पिकाचं नुकसान झालं। त्याच्यानंतर हे कमी म्हणून की काय, पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव झाला आणि त्या संकटातून या सोयाबीनच्या पिकाला आपला जीव वाचवावा लागला आणि आता पावसानं खंड दिला। त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर नवं संकट उभं टाकलेलं आहे। आता माना टाकायला लागलेल्या या सोयाबीनला पुन्हा त्याच्यात प्राण कसा फुंकला जाणार हा सवाल आहे। म्हणून आज इथल्या शेतकऱ्यांना मदतीची आस आहे, पीक विम्याची आस आहे, अग्रिम तरी त्याला मदत मिळावी ही आस आहे। वळ्यात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे लव जिहादच्या संदर्भातली। अमरावतीमधलं लव जिहाद हे प्रकरण समोर आल्याच्या नंतर आता त्याच्यातल्या अनेक धक्कादायक बाबी सुद्धा समोर येत आहेत। यातला लग्न लावणारा किंवा तो निकाह लावणारा जो काझी आहे त्याच्यासाठीची जी कागदपत्र आहेत हे सगळं बोगस होतं हे समोर आल्यानंतर आता या संदर्भात पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे। अमरावतीतला हिंदू मुस्लिम निकाह बेकायदा, बनावट काझी बोलवून उरकला निकाह, चंद्रविला विवाह संस्थेविरोधात गुन्हा। अमरावतीत लव जिहादची अनेक प्रकरणं घडल्याचा आरोप होत असतानाच बोगस हिंदू मुस्लिम लग्नाचं प्रकरण उघडकीस आलंय। या प्रकरणी अमरावती पोलिसात चंद्रविला विवाह संस्थेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमरावतीच्या धारणीतल्या मुस्लिम तरुणानं हिंदू तरुणीशी निकाह केला। निकाह लावताना आवश्यक कागदपत्र बनावट जोडण्यात आली। शिवाय निकाहासाठी काझी म्हणून बोगस माणूस बसवण्यात आला। या प्रकरणी खासदार अनिल बोडणेंनी केलेल्या तक्रारीनंतर चंद्रविला विवाह संस्थेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रार प्राप्त झाल्यावरून सदर तक्रारीची प्राथमिक चौकशी केली असता विवाह प्रमाणपत्रावर मुस्लिम पद्धतीने विवाह लावून देण्यात आला आणि त्याच्यावर काझीची स्वाक्षरी आहे। त्यावर स्वाक्षरी करणाऱ्याच्या विचारपूस केली असता तर तो काझी नसून एक मजुरी काम करणारा इसम आहे। त्यावरून चंद्रविला धर्मदाय संस्थेने
जे विवाहाचे प्रमाणपत्र बनवलेले आहे ते बनावट असल्याचे आढळून आल्याने पोलीस स्टेशनला त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणाकडे कानाडोळा केल्याचा आरोप खासदार बोंडेंनी केला। या विवाह संस्थेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तरुणीला लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होतीये। दुर्दैव पोलिसांचं एवढे मोठे पोलीस अधिकारी असताना ते सर्टिफिकेट खरं मानतात आणि त्या लग्न करणाऱ्या त्या मुस्लिम युवकाला संरक्षण देतात, ही सर्वात वाईट गोष्ट आहे। मी तक्रार केल्यानंतर क्राईमच्या PIला सुद्धा हे सिव्हिल मॅटर आहे असं सांगून माझी बोलवण करावीशी वाटली। महाराष्ट्रात आंतरधर्मी विवाह नवीन नाहीयेत, मात्र लव्ह जिहादच्या हेतूनं हिंदू तरुणींची फसवणूक होत असेल किंवा त्यासाठी एक यंत्रणा काम करत असेल तर हे गंभीर म्हणावं लागेल। संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी वाहतूक करणाऱ्या किंवा वाहन चालवणाऱ्या चालकांना शिस्त लागावी याच्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। यापुढे ई-चालान पद्धत अस्तित्वात आली, मात्र त्यातूनही आता वाहतूक पोलिसांनी पळवाट काढल्याचं समोर आलं। त्यामुळे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना ई-चालानच्या माध्यमातून दंड ठोठावण्यात येतो। यासाठी वाहतूक पोलिसांना या मशीन देण्यात आल्या, मात्र अनेकदा वाहतूक पोलीस या मशीनचे ऐवजी स्वतःचे मोबाईल वापरताना दिसतात। वाहतूक नियम मोडणाऱ्यांचे आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा उद्योग वाहतूक पोलिसांनी सुरू केला। त्यामुळे हा दंड RTO कडे न जाता वाहतूक पोलीस आपल्या खिशात टाकतायत। मात्र वाहतूक पोलिसांची ही पळवाट आता बंद होणार आहे। नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना त्या गाडीचं खासगी मोबाईलमधून फोटो काढणं या वाहतूक पोलिसांना महागात पडणार आहे। आता वाहन चालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांना ई-चालान मशीनचाच वापर करावा लागणार आहे आणि जे वाहतूक पोलीस कारवाईच्या वेळी खासगी मोबाईलचा वापर करतील त्यांच्यावर कारवाई करावी असे आदेश वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी केले। यानंतर बातमी आहे ती म्हणजे राज्यात होत असलेल्या अपघातांच्या संदर्भातली। सध्या खड्ड्यांचं प्रमाण रस्त्यावरचं वाढलं आणि त्यामुळे अपघातांचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे। राज्यात गेल्या 5 वर्षात रस्ते अपघातामध्ये तब्बल 41,143 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकारातून समोर आली आहे। यात राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 21,974 नागरिकांनी आपले प्राण गमावलेत, तर राज्य महामार्गावर झालेल्या अपघातात 19,169 नागरिकांचा मृत्यू झालाय। धक्कादायक बाब म्हणजे राज्यात दरवर्षी सरासरी 7,000 लोक अपघातात आपला जीव गमावतायत आणि महत्त्वाचं म्हणजे यात 70% अपघात हे कार श्रेणीतल्या वाहनांचे आहेत। कार, टॅक्सीज, व्हॅन याचे 27,818 अपघात झालेले आहेत आणि 9,672 लोक हे त्यात मेलेले आहेत। बसेसचे अपघातसुद्धा खूप झालेले आहेत, 5,370 अपघात झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये 1,595 इतके लोक जे आहेत ते मेलेले आहेत। थोडक्यात काय की पूर्ण महाराष्ट्रामधली ही संख्या आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अपघात जे आहे ते फार मोठ्या प्रमाणात होत आहेत। याकडे या विभागाने लक्ष द्यायची गरज आहे। यानंतर बातमी आहे शह-काटशहाच्या राजकारणाची। राज्यात सत्तांतर झालं आणि त्यानंतर लगोलग निर्णयांच्या बद्दल सुद्धा वेगवेगळे निर्णय घेतले जाऊ लागले। असाच एक निर्णय होतोय तो म्हणजे पुण्यातल्या प्रस्तावित विमानतळाच्या संदर्भातला। जे विमानतळ बारामतीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न पवारांनी केला तो निर्णय बदलून आता ते विमानतळ पुन्हा एकदा आधीच्या ठिकाणी म्हणजे पुरंदरच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न, त्याचे निर्देश देवेंद्र फडणवीसांनी दिले। त्यामुळे फडणवीस आणि पवारांमध्ये जे शह-काटशहाचं राजकारण सुरू आहे त्याचा अंक या उड्डाणाच्या निमित्तानं समोर आलाय। विमानतळावरून फडणवीसांचा पवारांना दणका। बारामतीकडे सरकलेलं विमानतळ पुरंदरला होणार। फडणवीसांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश। पुणे दौऱ्यावेळी फडणवीसांनी पुण्याचं पालकमंत्री घ्यायला नकार दिला तरी बारामतीच्या पवारांना चेकमेट द्यायची एकही संधी सोडायला फडणवीस तयार नाही।
आता बहुचर्चित आणि बहुप्रलंबित पुरंदर विमानतळाचंच घ्या। राज्यात मध्यंतरी महाविकास आघाडी सरकार स्थापन होताच पुरंदरचं विमानतळ बारामतीकडे सरकलं होतं, पण राज्यात सत्तांतर होताच फडणवीसांनी हेच विमानतळ पुन्हा पुरंदरला हलवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले। नवीन जी साईट होती त्या साईटवर केंद्र सरकार आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स या दोघांनीही नकार दिलेला असल्यामुळे जी ओरिजिनल पुरंदर एअरपोर्टची साईट होती त्या ठिकाणी सगळ्या मान्यता मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या आहेत, मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या आहेत, सगळ्यांच्या मान्यता असल्यामुळे त्याच ठिकाणी एअरपोर्ट करावा अशा प्रकारचा विषय समोर आलाय। दरम्यान केवळ बारामतीच्या द्वेषातून हा निर्णय फिरवला गेल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडेंनी केलाय। महाविकास आघाडीने घेतलेले सर्वच निर्णय रद्द करण्याचा सपाटा या सरकारने लावलेला आहे। बारामतीचं ठिकाण अतिशय सोयीचं ठिकाण होतं, त्या ठिकाणी जागा संपादन करण्यासाठी कुठला विरोध नव्हता किंवा शेतकऱ्यांचा देखील विरोध नव्हता। महाविकास आघाडी काळात विमानतळ बारामतीकडे सरकल्यानंतर मध्यंतरी गौतम अडाणी यांनी बारामतीचा दौरा केला। खुद्द रोहित पवारांनी त्यांच्या गाडीचं सारथ्य केलं, पण फडणवीसांनी हेच विमानतळ पुन्हा पुरंदरला हलवून बारामतीकर पवारांची चांगलीच कोंडी केली आहे। त्यामुळे फडणवीस कितीही नाकारत असले तरी त्यांचं पवारांच्या पुण्यावर बारकाईनं लक्ष आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। नागपुरातलं संती मंडळ हे गणेश मंडळ गेल्या 65 वर्षांपासून विविध उपक्रम राबवतं। समाजात गणेश मंडळांनी जे सामाजिक उपक्रम राबवावेत याला ते खरं उतरलेलं आहे आणि आतापर्यंत अनेक उपक्रम त्यांनी राबवले। यावेळेस त्यांनी एक अद्भुत असा वेगळ्या प्रकारचा उपक्रम राबवलाय। या उपक्रमानुसार जे लोक दर्शनाला येतील त्यांना कोरोनाच्या संदर्भातली जी बूस्टर लस आहे ती दिली जाते। त्यामुळे या मंडळाचं कौतुक होत आहे। चढ़ायो अच्छा गजमुख को दोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को। हे आहे नागपूरच्या महल भागातील संती गणेशोत्सव मंडळ। त्यांच्या गणेशोत्सवात काळानुरूप बदल करत आलाय। मागच्या काही वर्षात या मंडळानं देशातील मोठमोठ्या मंदिरांचे आकर्षक देखावे साकारले आहेत। यंदा वृंदावनच्या बाके बिहारी यांच्या मंदिराची प्रतिकृती संती गणेश मंडळानं साकारली आहे। मंदिर परिसरातील सभा मंडप अशी सगळ्याचीच हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे। 2022 मध्ये आम्ही नागपूरकरांसाठी गणपती उत्सवाच्या माध्यमातून जे देशामध्ये प्रसिद्ध असं बाके बिहारीचं मंदिर आहे वृंदावनमध्ये, त्या वृंदावनच्या बाके बिहारी मंदिराची साक्षात प्रतिकृती, साक्षात रेप्लिका आम्ही नागपुरात साकारण्याचा प्रयत्न केला। जवळपास 5000 फुटांमध्ये आम्ही हे मंदिर या ठिकाणी साकारलं। केवळ देखावाच नव्हे तर सामाजिक भान जपण्याचंही काम यावर्षी संती गणेश मंडळानं केलंय। दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोरोनाचा बूस्टर डोस घेतला की नाही याची विचारपूसही केली जाते। इतकंच नाही तर मंडळातच मोफत बूस्टर डोसही दिला जातोय। मंडळाच्या या उपक्रमाने भाविक आनंदून गेलेत। मी वयोवृद्ध आहे, मला थोडं व्हॅक्सिनसाठी खूप लांब पडत होतं। हे मंडळाजवळ असल्याकारणाने मी इथे वॅक्सिन घेण्यासाठी आलो। आज कोणता डोस घेतला तुम्ही? ते आज बूस्टर डोस घेतला। लोकमान्य टिळकांनी समाजात एकता, राष्ट्रीयता, प्रेम, बंधुभाव निर्माण व्हावा या उद्देशानं गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं। आज महाराष्ट्रात गणेशोत्सवाला भव्य स्वरूप आलंय, पण भव्यतेतही सामाजिक कार्य करत संती मंडळासारखी गणेश मंडळं लक्षवेधी ठरतायत। तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर। गणेशोत्सवाच्या दरम्यान वेगवेगळे देखावे साकारले जातात, पण देहूमध्ये एक वेगळा असा देखावा साकारण्यात आलाय। हा देखावा आहे बैलगाडा शर्यतींच्या संदर्भातला। हा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातला जो पट्टा आहे यात बैलगाडा शर्यतींची प्रचंड क्रेज असते।
आता बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठल्याच्या नंतर यावर्षी धूमधडाक्यात या शर्यती साजऱ्या झाल्या आणि त्याचं प्रतिबिंब गणेशोत्सवात सुद्धा पाहायला मिळतंय. गणेशोत्सवात बैलगाडा शर्यतीचा हलता देखावा साकारण्यात आलाय. देहू गावातील अमित घेनन यांनी 12 फूट लांबीचा हा देखावा साकारण्याकरता प्रचंड मेहनत घेतली. माती, भुसा, झाडाची सालं, लाकडं आणि कागदांचा वापर करून बैलगाडा शर्यतीचा देखावा सुसाट सुटलाय. आणि हा देखावा तयार करण्याकरता किती खर्च आला असेल याचा तुम्ही अंदाज लावू शकत नाही. अमितनं अवघ्या 1800 रुपयात देखावा तयार करण्याची किमया केली आहे. मागच्या 6 महिन्यापूर्वी बैलगाडा शर्यत चालू झाली. यामध्ये आमच्या मावळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार श्रीनाना शेळके असतील, शिरूर हवेलीचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे असतील यांच्या माध्यमातून आज बैलगाडा शर्यत चालू झाली आहे. आणि हा देखावा करण्यामागचं एकच कारण आहे की खिलारची जी आपण संगोपन करतो, खिलार बैलाची प्रवृत्ती ही जी तिचा नाश होत चाललाय, तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून हा देखावा करण्याचा आमचा त्यामागचा उद्देश आहे. बैलगाडा शर्यतीचा हा देखावा गावकऱ्यांच्या पसंतीस पडतोय. आणि आता जो देखावा ऍक्च्युली म्हणत होते करायचं, मी पहिल्यांदाच बघितला आणि अक्षरशः खूप आनंद झालाय हे पाहून. अक्षरशः बैल हा जिव्हाळ्याचा प्रश्न जसं तुम्ही सांगितलं तो तर आहेच, आणि मारहाण जे वगैरे काय ती असा प्रकार होत नाही, जो सांभाळतो. बैलगाडा शर्यत चालू झाली ना हेच खूप महत्वाचं आहे, कारण की यामुळं जो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना तो सगळ्यांना बघायला मिळतो. गणेशोत्सवात देखावे सादर करण्याची संधी मिळत असल्यानं अनेकांना त्यांचे गुण सादर करता येतात. कलागुणांना वाव मिळतो. गणेश दुडमसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मावळ. यासोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.